पाचवीच्या विद्यार्थ्यांचा शिवनुजा चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बालभारतीचा 16वा जो धडा आहे स्वच्छतेचा प्रकाश ते बघू. स्वच्छतेचा प्रकाश हा एक आपल्याला मिळालेला एक प्रकारचा संदेश आहे, ज्याच्यामुळे आपल्याला कळतं की आपण आपल्या परिसरात, आपल्या आजूबाजूला, आपण जिथे राहतो त्या समाजात किती स्वच्छता ठेवायला पाहिजे आणि स्वच्छतेविषयी किती काळजी घ्यायला पाहिजे हा आपल्याला ह्या धड्यात बघायला मिळणार आहे. चला आपण सुरू करूया. बघा, इथे शिक्षक आणि विद्यार्थीमध्ये झालेला हा एक संवाद आहे, जिथे शिक्षक समजवतात आहे मुलांना की स्वच्छता किती आवश्यक आहे. तर आपण सुरू करूया. एकदा मी एका शाळेत गेलो होतो. मुले प्रार्थना म्हणत होती. प्रार्थना संपल्यावर त्यांनी प्रतिज्ञा म्हटली. त्यांना मी विचारले, प्रतिज्ञेत पहिलं वाक्य काय आहे? भारत माझा देश आहे, होय ना? इथे बघा, शिक्षक हे लेखक आहे, जे एकदा शाळेत गेले होते आणि इथे त्यांनी मुलांना काय सांगितलं की तुम्ही प्रार्थना म्हणून दाखवायची. जेव्हा प्रार्थना संपली त्याच्यानंतर मुलांनी प्रतिज्ञा म्हटली. हे बघा, आपण शाळेत सुद्धा प्रार्थना आणि प्रतिज्ञा म्हणतात. तर प्रतिज्ञामध्ये पहिलंच वाक्य काय आहे की भारत माझा देश आहे. तर ते जे लेखक आहे ते मुलांना विचारत आहे की प्रतिज्ञेत पहिले वाक्य आहे भारत माझा देश आहे, होय ना? मुले काय म्हणाली? हो. म्हणजे आपण हा जो वाक्य आहे त्याच्यामध्ये जे दिलेला आहे की भारत माझा देश आहे, तर ही गोष्ट पाहुण्यांनी जेव्हा विद्यार्थ्यांना विचारली तेव्हा मुलं काय म्हणाली? हो, खरंच की भारत आपला देश आहे. असं न म्हणता आपण काय म्हणतो की भारत माझा देश आहे. बघा, जी वस्तू माझी असते म्हणजे आपली स्वतःची असते त्याची आपण खूप काळजी घेतो, आणि जी सार्वजनिक असते म्हणजे आपली असते, सगळ्यांची असते, त्याची आपण एवढी काळजी घेत नाही. हे पाहुण्यांनी मुलांना समजून दिलेले. तर लेखक म्हणतात आहे की याच्यात माझा का बरं असं म्हटलेलं आहे. तर मुलंसुद्धा विचारात पडली. मग मी सांगितले, वस्तू माझी असं वाटतं तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेतोच असं नाही. म्हणून माझा असा शब्द इथे वापरला असं वाटतं का? की इथे बघा, प्रतिज्ञामध्ये माझा शब्द वापरला गेला आहे, तर असा का वापरला असेल असे ते पाहुणे मुलांना विचारत आहे. तर हे खरं आहे की जेव्हा कोणतीही गोष्ट आपली असते त्याची आपण खूप सांभाळ करतो, है ना? तर जर आपण आपला देश न बोलता माझा देश आहे असं बोललं तर आपण आपल्या देशाची सुद्धा काळजी घेणार, है ना? तर मुले म्हणाली, बरोबर आहे. माझं घर अंगण म्हटलं की ते मी स्वच्छ ठेवतो. रस्ता मात्र आपला म्हणून त्याच्यावर आपण घरातील घाण टाकतो. आता मुले काय म्हणाली की सर, हे बरोबर आहे, कारण जेव्हा माझं घर, माझं अंगण हा प्रश्न पडला किंवा ही गोष्ट विचारात आली तर आपण खूप काळजी घेतो ना आपल्या घराची, स्वच्छ ठेवतो. तर तसं आपण रस्त्याबद्दल करत नाही. आपण काही पण खाल्लं की रस्त्यावर फेकतो. दुसरी इथे कुठे गेले तर त्या जागेवर सुद्धा आपण कचरा टाकून देतो. सहसा चॉकलेटचे रॅपर्स आहे, कागदाचे तुकडे आहे, आपण सहसा टाकतो, है ना? ही मुलांची वृत्ती असते. पण हे आपण जर टाळली तर खूप जागेवर आपण स्वच्छता ठेवली आहे असे आपण समजू, है ना? मी सांगितले, माणसाचं मन जसं जसं मोठं होतं तसं तसं माझी ही कल्पना ही विस्तारत जाते. हे विश्वच माझे घर असं म्हणण्या इतकं संतांचं मन मोठं होतं आणि त्यामुळे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. बघा, तर जर आपण असं बोलले की माझं सगळं, हा देश माझा आहे, हा विश्व माझा आहे, किंवा ही धरती माता माझी आहे, तर असं विचार केलं तर आपण खूप सारं चांगलं करणार. तसे हे संत होते. संत कसे होते? सगळ्या गोष्टींना किंवा सगळं गाव आहे, देश आहे, त्यांना आपला मानायचे, स्वतःचा मानायचे. म्हणून त्यांनी काय केलं की खूप निर्मळ मनाने खूप सारे काम केले. जसं महात्मा गांधी आहे, विनोबा भावे आहे, सेनापती बापटे, साने गुरुजी, संत गाडगे महाराज हातात झाडू घेत व इतरांनाही घ्यायला शिकवत. तर बघा, हे सगळे संत महात्मांबद्दल तर आपल्याला माहीत आहे, पण संत गाडगे महाराजांचा धडा तर आपण आत्ताच शिकलेला आहे ना. तर त्याच्यामध्ये पण आपण काय बघितलेलं आहे की संत गाडगे महाराज काय करायचे? झाडू घ्यायचे, ज्या गावी ते जायचे झाडू घ्यायचे, घमेली घ्यायचे आणि तो पूर्ण झाड, जे गाव होतं ते झाडून काढायचे. म्हणजे
ते स्वच्छतेचा धडा शिकवायचे. तर इथे पाहुणे सांगत आहे किंवा लेखक सांगत आहे, मी मुलांना प्रश्न केला, तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे का? बऱ्याच मुलांनी हात वर केले. हे ना, रेल्वेने तर सगळेच प्रवास करतात, तर मुलांनी हात वर केलेला. तेव्हा मी विचारले, खिडकीजवळ काय लिहिलेलं असतं? एक मुलगा म्हणाला, येथे थुंकू नका असे लिहिलेलं असतं. है ना, जेव्हा आपण बस किंवा गाडीमध्ये जातो, ट्रेनमध्ये, तिथे सूचना दिलेली असते की इथे थुंकू नका. तर अशी सूचना मुलांनी त्या पाहुण्यांना किंवा लेखकांना सांगितली. मी सांगितले, एकदा एक मनुष्य डब्यातच थुंकला, तेव्हा मी त्याचं लक्ष त्या थुंकू नकाकडे वेधलं. बघा, एकदा हे जे लेखक आहे रेल्वेने प्रवास करत होते, तेव्हा ज्या डब्यात ते बसले होते तिथला एक माणूस त्याच डब्यात थुंकला. तर लेखकांनी त्याला सांगितले की ते सूचना नाही वाचली का तुम्ही? तर त्याला राग आला. तो म्हणाला, गाडी काय तुमच्या बापाची आहे? मी म्हणालो, माझ्या बापाची नाही, तुमच्या बापाची नाही, म्हणून काय घाण करायची? तर इथे ते लेखक चिडून गेले. जेव्हा त्याने असं उलटून बोलला तेव्हा लेखक म्हणाले, ठीक आहे, ही गाडी माझ्या बापाची किंवा माझ्या वडिलांची नाही, तुझ्या वडिलांची नाही, तर म्हणून आपण सगळा परिसर घाण करायचं का? आपण पूर्ण डबा घाण करायचं का? असा प्रश्न विचारला. देश माझा म्हणण्यामागे अशी भूमिका आहे. हा देश जर आपला, तर हे डोंगरे उघडे बोडके का? आपण वंदे मातरम म्हणताना सस्य श्यामला असे म्हणून मातेला वंदन करतो, तर ती सस्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का? तर इथे लेखक समजावतात आहे की बघा, जेव्हा आपण वंदे मातरम म्हणतात, तर आपण आपल्या पूर्ण धरती मातेला काय करतोय? वंदन करत आहे. तर ती धरती माता आपली आपण स्वच्छ ठेवायला नको का? त्याच्यासाठी आपण खटपट करायला नको का? भारत माझा देश आहे असं नुसतं पोपटासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियांतून ही भावना व्यक्त व्हायला हवी. तर लेखक म्हणतात आहे की भारत माझा देश आहे, जेव्हा आपण हा वाक्य म्हणतो तेव्हा ती आपण बोलण्यात ती कृती न करता खरोखरच ती कृती करायची की जेणेकरून आपला देशसुद्धा आपण स्वच्छ ठेवू शकतो. मुलांनी उत्साहाने मान डोलावल्या. तर हा सुंदर असा धडा यदुनाथ थत्ते यांनी लिहिलेला आहे आणि त्यांचे विचारसुद्धा मांडलेले आहे. त्याच्याबरोबरच आपल्याला एक थोर समाजसेवक आहे, त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे. सेनापती बापट हे एक थोर समाजसेवक होते आणि हे सेनापती बापटचा उल्लेख इतिहासात सुद्धा आलेला आहे. समाजसेवक पण होते आणि देशासाठी त्यांनी खूप कामेसुद्धा केली. त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती. त्यांना त्यांचा दिनक्रम ठरलेला असे. पहाटे लवकर उठायचे, दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाईला सुरुवात करायची. सफाई करणे सोपे असते, पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. बघा, सेनापती बापट समाजसेवक होते आणि आपला दररोजचा जो कार्यक्रम त्यांचा झाला, आपला दिवसाचा पहाटे लवकर उरकून घ्यायचे ते आणि मग दैनंदिन कामे झाली की हातात झाडू घ्यायचे आणि सफाई करायला सुरू करायचे. पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते असे त्यांना वाटे. त्यांना वाटायचं की ठीक आहे, आपला गाव आहे, आपली जागा आहे, आपण स्वच्छ करायची, पण लोकांना हा धडा शिकवायचं का, हे त्यांना अवघड वाटायचे. तर गावातील जे लोक होते ना, ते सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत. लोक त्यांना काय म्हणायचे? तात्या. त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जणांनी त्यांना विचारले, तात्या, हे कसलं काम काढलं? तात्या म्हणाले, स्वच्छतेचं. त्यावर गावकरी म्हणाले, तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्यांना हे असलं वंगाड काम करणं बरं दिसत नाही. तर लोक काय म्हणायचे गावाकडचे की हे इतके शिकलेले आहे, पण हे गावाचं सफाई करायचं काम का करतात, असे ते त्यांना विचारायचे सुद्धा. तर ते काय म्हणायचे बघा, सफाईच्या कामात वाईट काय आहे? तात्यांनी विचारले. तर ते लोकांना, जेव्हा लोक त्यांना विचारायचे ना की असे कामं तुम्ही का करतात, तेव्हा तात्या काय म्हणायचे की सफाईचं जो पण आपण काम करतो ना, तो काही वाईट नाही आहे का वाईट? पण असलं हलकं काम, गावकऱ्यांनी प्रश्न विचारला. गावकऱ्यांना स्वच्छता करणे म्हणजे काम हलका वाटायचं, म्हणून ते त्यांना विचारायचे की असे हलके काम का करतात? जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही, तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा, तात्या म्हणाले. तर तात्या काय म्हणाले की जगामध्ये कोणतंही काम काय असतो? हलकं नसतो, म्हणून तुम्ही काय करायचं, या स्वच्छतेच्या मोहिमेत सुद्धा सामील व्हा. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली. आता जे तात्या म्हणजे हे समाजसेवक होते, यांच्या वडिलांना गावातले लोक दादा म्हणायचे. ते त्यांच्याकडे जातात. तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली आणि त्यांनी सांगितलं की तात्या बघा,
गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवत आहे आणि ते स्वच्छतेचं काम करत आहे. वडिलांनी मुलाला समजावून सांगावे असे सुचवले आणि गावातल्या गावकऱ्यांनी काय सांगितलं की दादा तुम्ही समजवा की ते एवढे शिकले सवरलेले आणि हे हलके काम का करतात आहे. एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले, तात्या तू विलायतेहून शिकून आलास आणि आता हे काय सुरू केलंस. तर दादा काय म्हणायचे तात्यांना विचारायचे की तू विलायतेहून म्हणजे तू परदेशात गेला शिकून आलेला आणि आता तू हे काय काम करतोय सफाईचं. काय झालं दादा, माझं काही चुकलं का, तात्यांनी विचारले. तर तात्यांनी आपल्या वडिलांना विचारले की माझं काही चुकलं का जर मी स्वच्छता करत आहे तर. इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेळ तुझ्या डोक्यात होतं, त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस. आयुष्यात काम करायचं हे तू ठरवलंस की नाही, दादांनी विचारले. तर ते काय म्हणाले की तू परदेशातून शिकून आलेला, नंतर तू आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेला आणि आता ते झालं की आता तू काय करतोय, स्वच्छतेचं काम करतोय. तर तू काही दुसरं काम करणार की नाही आयुष्यात, असं त्यांनी विचारलेलं. तात्या म्हणतात सारा आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं. इथे तात्यांना अजून दादा समजवत आहे. दादांनी काय विचारलं त्यांना की सारा आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला जाऊन जे शिक्षण घेतलं मी एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तोही देशसेवेचाच एक भाग म्हणून, असे कोण म्हणतात ते तात्या म्हणाले. तर जेव्हा दादा त्यांना समजवत आहे तर ते समजून किंवा ऐकून झाल्यावर तात्या काय म्हणतात की पूर्ण मी आयुष्य आपल्या देशसेवेसाठी घालवणार अशी मी प्रतिज्ञा केली आहे. विलायतेला म्हणजे परदेशात जाऊन मी शिक्षण घेतले तर एक देशसेवाच होती की कारण आपण आपल्या देशातल्या लोकांनीही चांगले शिक्षण घ्यावे म्हणून तात्या कुठे गेले होते, विलायतीत गेले होते आणि तिथून शिकून आल्यानंतर सुद्धा त्यांनी देशसेवाच केलेली आहे असे ते आपल्या दादांना सांगत आहे. सफाई करण्यात कसली देशसेवा, दादांनी विचारलं. तर दादा विचारत आहे की सफाई करण्यात कोणती देशसेवा झाली. आता ते सांगतात ते बघा, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता, पूजा करण्याआधी देवाची बैठक, झाडून स्वच्छ करताना, मग देश हाच माझा देव, मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. आता तात्या काय म्हणतात की बघा जसं दादा तुम्ही रोज देवाची पूजा करतात तेव्हा काय करतात, देवाची बैठक म्हणजे देवघरसुद्धा झाडून काढतात ना, तसं हा जो देश आहे माझा देवघर आहे आणि देवघर म्हणजे प्रत्येक गाव प्रत्येक शहर माझंच आहे म्हणून मी सुद्धा ही देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो. किती छान उत्तर असं तात्या देत आहे. तुम्ही पूजक देवाचे, देशाचा मीही पूजक. ते दादांना सांगत आहे की तुम्ही देवाचे पूजन करता, तुम्ही पूजक आहे, पुजारी आहे आणि मीही देशाचा पूजक किंवा पुजारी आहे. सर्वव्यापी देव माझा देव सगळीकडे आहे, पूर्ण धरतीवर आहे, त्याची मी झाडी बैठक आणि त्यांच्यासाठी मी पूर्ण जी धरणी माता आहे, पूर्ण हा जो देश आहे तोच माझा देवघर आहे म्हणून मी ती बैठक झाडत आहे. यावर दादा तरी काय बोलणार. सेनापती बापट यांनी हे सफाईचे व्रत अबोलपणे आयुष्यभर राबवले. लोकांच्या वृत्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला आणि असं करून जेव्हा त्यांनी लोकांना समजवलं तेव्हा खूप सारे लोकसुद्धा त्यांच्याबरोबर जोडले. हे डॉक्टर अनिल गोडबोले यांनी तात्याबद्दल लिहिलेले एक जो भाग आहे जो आपल्याला खरंच समाजासाठी काय काय करायचं ते सांगत आहे. तर विद्यार्थ्यांनो इथे बघा आपल्याला अजून काही छान माहिती दिलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला समजवणार आहे. बघा माहिती मिळवू यामध्ये काय दिलं की आपण सुंदर दिसावे, नीटनेटके राहावे असे प्रत्येकाला वाटते म्हणून आपण दररोज आंघोळ करतो, त्यामुळे आपले शरीर स्वच्छ होते. त्याप्रमाणे कपडेही स्वच्छ हवेत. शरीर व कपडे स्वच्छ असतील तर मनही प्रसन्न राहते. म्हणूनच म्हटले जाते ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी. म्हणजे ते बघा समाज देश सगळं जसं आपण स्वच्छ करतो तसंच आपण सुद्धा सुंदर दिसण्यासाठी स्वच्छता ठेवायला हवी. आपण आपल्याला स्वच्छ ठेवलं आणि तर आपल्यामध्ये प्रसन्नता वाढते आणि ज्याचं शरीर निरोगी असतो त्याचे मनसुद्धा निरोगी असते. आपण आपले घर स्वच्छ टापटीप ठेवतो, जशी घराची काळजी घेतो तशीच आपण आपल्या परिसराची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे.
परिसर अस्वच्छ ठेवला तर त्याचा परिणाम शेवटी आपल्यावरच होणार आहे. बघा, जसं आपण स्वतःला एकदम छान टापटीप ठेवतो, म्हणजे एकदम सुंदर ठेवतो, तसं आपण आपला परिसरसुद्धा ठेवायला पाहिजे. परिसर घाण असला म्हणजे खूप सारे आजार पसरणार. म्हणून आपण इथे तिथे कचराही टाकू नये, घाण करू नये. अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधीचे, कचऱ्याचे साम्राज्य पसरते, नाले गटारे तुंबतात, डास, माशा, चिलटं अशा अनेक कीटकांची पैदास होती. बघा, जर आपण कचरा कुठेही टाकत गेले ना तर कचरा जमा होऊन होऊन तो सडतो, आणि जर जवळ नाले वगैरे असेल तर ते सुद्धा भरतात, आणि ना त्याच्यामध्ये डास होते, माशा, चिलटं म्हणजे कॉकरोच वगैरे खूप सारं होते, आणि मग काय होतं की रोगराई पण पसरते. कष्टाने कमावलेला पैसा, दवाखाना, औषध पाणी यांवर खर्च होते. एक तर आपण कष्टाने खूप कमवतो, खूप मेहनत करतो, आणि तो पैसा मग आपण कुठे घालवायचं? आजारी पडण्यात. आजार जर आपल्याला झालं तर ते ठीक करण्यात आपण ते घालतो, है ना. तर आपण काय करायचं, आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. रोगामुळे शरीर क्षीण होत जाते, मन दुबळे होते, आपण करत असलेल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो, आर्थिक स्थिती कोलमडते. म्हणूनच म्हटले आहे, स्वच्छता हा समृद्धीचा पाया. तर ही गोष्ट फक्त मुलांसाठी नाही तर समाजाच्या सगळ्या लोकांसाठी खूप महत्त्वाची आहे की आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. स्वच्छता ठेवली तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सॉल्व करता येणार, आणि आपला देशसुद्धा खूप समृद्ध होणार. परिसर घाण होणार नाही यासाठी स्वतःला तशा सवयी, शिस्त लावणे गरजेचे आहे. आपण उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, बसस्थानके, रेल्वे स्थानके इत्यादी सार्वजनिक ठिकाणी जातो. बसने, रेल्वेनेही प्रवास करतो, है ना. आपण खूप जागेवर म्हणजे फिरायलासुद्धा जातो, सिनेमागृह, नाट्यगृहात जातो. परत बाहेर कुठे गावाला जायचं असेल तर रेल्वेने जातो, बसने जातो. तर आपण ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे की आपणसुद्धा परिसर घाण करू नये, आणि इतरांनासुद्धा ही सूचना दाखवायची. बसने, रेल्वेने प्रवासी करतो त्या वाहनांमध्ये लिहिलेलं येथे थुंकू नका, कचरा टाकू नका, अशा सूचना आपण वाचतो, परंतु तसे वागत नाही. अशी सार्वजनिक ठिकाणे आपण स्वच्छ ठेवली पाहिजे. तर ही गोष्ट खरी आहे की फक्त विद्यार्थ्यांनीच नाही, मुलांनीच नाही, तर मोठ्यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे आणि स्वच्छता ठेवायला हवी. आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो, परंतु केलेला कचरा आपण कचराकुंडीत टाकत नाही. आपण नेहमी कचराकुंडीतच कचरा टाकला पाहिजे. बघा मुलांनो, ही गोष्ट खरी आहे की आता हल्ली सुट्ट्या लागले की आपण पार्कमध्ये जातो, गार्डनमध्ये जातो, उद्यानात जातो. तिथे आपण खेळतो, खातो, आणि आपण कचराकुंडीत न टाकता इथे तिथे टाकून देतो ना. ही गोष्ट चांगली नाही. तर जेव्हाही आपण काही पण खाल्ले तर तो कचरा आपण व्यवस्थित कचराकुंडीत टाकायचं. तर घराची जशी आपण काळजी घेतो तशीच काळजी या सार्वजनिक गोष्टींची घ्यायला हवी, अशी भावनावृत्ती सर्वांची तयार व्हायला हवी. पण त्यासाठी आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. वेळ लागेल. एकदा का आपण स्वच्छतेचे उपासक झालो, म्हणजे स्वच्छता दूत झालो, की आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, माझा भारत स्वच्छ भारत, सुंदर भारत. तर जर खरोखरच आपल्याला आपला देश सुंदर करायचा आहे तर आपण या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आपणसुद्धा स्वच्छतेचे उपासक झाले पाहिजे, म्हणजे स्वच्छताकडे आपणसुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण जेव्हा स्वच्छता दूत झालो, स्वच्छतेत आपण बागडणार आणि स्वच्छता ठेवणार, तर आपण स्वच्छता दूत बनणार. तर आपण काय म्हणणार अभिमानाने की माझा भारत स्वच्छ भारत आणि सुंदर भारत. इथे बघा काही घोषवाक्य आहे जे तुम्हाला स्कूलमध्ये पण सांगतात ना कधी कधी करायला. तर खूप सारे सुंदर सुंदर घोषवाक्य आहे. सांडपाणी नको रस्त्यावर, डासांच्या पैदाशीला घाला आवर. म्हणजे आपण आपल्या इथे जर जो पण पाणी जमत असेल तर त्याची आपण सूचना नगरपालिकेला द्यायची, कारण अशा जागेवर जिथे खड्डे वगैरे भरलेले असतात तिथे डेंग्यूचे पण किटाणू किंवा मच्छर पसरतात. जिथे स्वच्छता असे तिथे आरोग्य वसे. ही गोष्ट आता आपण वाचली. केर कचरामुक्त गाव सर्वत्र होई, त्याचे नाव म्हणजे खरंच गाव स्वच्छ सुंदर ठेवलं तर सर्वत्र त्याच गावाचं नावसुद्धा होतो. स्वच्छता पाळा, रोगराई टाळा. स्वच्छता पाळली तर रोगराई आपोआप पळून जाणार. परिसराची करू सफाई, आरोग्याची होई कमाई. म्हणजे जेव्हा आपण परिसर स्वच्छ ठेवणार तर आपण आरोग्य राहणार, आपणसुद्धा आपल्या आरोग्यावर खूप छान त्याचा परिणाम होणार. कचरा टाकणार नाही रस्त्यावर हा नियम बिंबवू मनावर. आपण मनावर काय नियम बनवायचा, मनावर काय नियम घ्यायचं की आपण इथे तिथे रस्त्यावर कुठेच कचरा टाकणार नाही. जिथे तिथे दिसते घाण आपल्या मनावर येत होता.
बघा, आपण कुठे घाण जागेवर गेलं तर आपल्याला प्रसन्नता वाटते का? नाही. म्हणून आपण सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे. कचराकुंडीतच कचरा टाकूया, प्रदूषणाला आळा घालूया. म्हणजे जो पण कचरा आहे तो कुठे टाकायचा? आपण कचराकुंडीत. आणि त्यामुळे प्रदूषणसुद्धा होणार नाही. तर सुंदर असे हे धडे आपण वाचायचे बेटा, आणि सगळ्यांनी हे फॉलो करायचं, शेअर करायचं आपल्या आपल्या मित्रमैत्रिणींना पण. आणि पुढचे लेसन्स पण आपण बघूया. थँक्स फॉर वॉचिंग.